सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मजेतच असणार. तर वट सावित्री पौर्णिमा निमित्त आज आपण वट सावित्रीची कहाणी बघणार आहोत. तर चला आपण वेळ न घालवता कहाणीला सुरुवात करूया. एक देवी सावित्री तुझी कहाणी. ही कहाणी स्त्रियांच्या सौभाग्याची, पतीच्या दीर्घ आयुष्याची कहाणी आणि चातुर्याची, मृत्यूला परतवून लावायची. जसे तू यमाचे मन वळविलेस तसे सामर्थ्य आम्हाला दे. एकदा सनत कुमार कैलासावर गेले होते. त्यांनी शंकराला प्रश्न विचारला, महादेवा, सदाशिवा, मानवाचे कल्याण करणाऱ्या शिवा, असे एखादे व्रत आहे की की जे केले तर स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते? आपण लोकांच्या कल्याणासाठी ते व्रत सांगा. शंकर म्हणाले, पूर्वीची कथा आहे. सावित्रीने एक व्रत केले होते. तिचे चारित्र्य प्रथम सांगतो, त्यातच तुम्हाला व्रताची माहिती मिळेल. मद्र नावाचा देश आहे. तिथे फार वर्षापूर्वी अशुपती नावाचा राजा राज्य करीत होता. तो धार्मिक होता, ज्ञानी व पुण्यवान होता. तो पुष्कळ दान धर्म करी. त्याला सर्व सुखी होती, पण संतान नव्हते. त्याने वरद सावित्री देवीची उत्तम उपासना केली. देवीच्या कृपेने त्याला कन्यारत्न झाले. तिचे नाव त्याने सावित्री ठेवले. कन्या झाली म्हणून तो काही निराश झाला नाही. कन्येला त्याने अनेक विद्या शिकविल्या. ती बुद्धिमान, सुंदर, सद्गुणी व तेजस्विनी होती. जेव्हा ती उपवर झाली तेव्हा राजाने तिचे स्वयंवर करायचे ठरवले. सावित्री म्हणाली, मी स्वतः देशोदेशी जाऊन माझ्या योग्यतेचा वर मी शोधून काढीन. मला अनुज्ञा द्यावी. राजाने ते मान्य केले. बरोबर सैनिक दिले. ती देशोदेशी हिंडली. धुमसेन राजाचा पुत्र सत्यवान हा वर तिने पसंत केला. धुमसेन राजा अंध होता. त्याचे राज्य दुसऱ्याने बळकावले होते. राणी व सत्यवानासह निर्वासित झालेला तो राजा अरण्यात राहत होता. सावित्रीचा निश्चय नारदांना कळाला. सत्यवान गुणी आहे, पण अल्पायुषी आहे. पुढील ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी त्याचा मृत्यू आहे, असे नारदांनी राजाला सांगितले. मुली, तू दुसरा वर निवडावा. राजा तिला म्हणाला. पण सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही. तिने सत्यवानाशीच विवाह केला. सत्यवानाला एका वर्षाने मरण येणार आहे हे तिने कोणालाही सांगितले नाही. सत्यवानासही सांगितले नाही. तिने अरण्यात राहून सासू सासरे व पतीची मनोभावे सेवा केली. ज्येष्ठ पौर्णिमेच्या आधी तिने 3 दिवस उपोषण केले. सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात जात असे तेव्हा तीही नेहमी बरोबर जाई. पौर्णिमेच्या दिवशी तो निघाला तशी तीही निघाली. सत्यवान म्हणाला, सावित्री, तू 3 दिवस उपवास केला आहेस. तू आज रानात येऊ नकोस. पण ती हट्टाने गेलीच. त्या दिवशी लाकडे तोडून झाली. सत्यवान दमला मोळी बांधून ठेवली. कुऱ्हाड खाली ठेवली. एका वडाच्या झाडाखाली तो आडवा झाला व त्याला ग्लानी आली. तो बेशुद्ध झाला. सावित्रीने ही भयंकर वेळ आली असे ओळखले. तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. ती त्याला पदराने वारा घालू लागली. तेवढ्यात तिच्या दिव्य दृष्टीला दिसले. महिषा पाश टाकून पतीचा सूक्ष्म देह तो नेऊ लागला आहे. ती तशीच उठली. यमा मागून जाऊ लागली. यम म्हणाला, मुली मागे फिर. सावित्री म्हणाली, जिथे माझे पती तिथेच मी जाणार. मी पतिव्रता त्यांना सोडून जाणार नाही. मला पण घेऊन चला. आपण धर्मराज, धर्म जाणता. मला माझा धर्म पाळू दे. तिचे पवित्र मन त्याला कळले. तो म्हणाला, तुझ्यावर मी प्रसन्न आहे. एक वर माग. पतीचे प्राण मागू नको. तिने वर मागितला. माझ्या अंध सासऱ्याला दृष्टी येऊ दे. यम म्हणाले, तथास्तु. आता मागे फिर. पण ती परत जाईना. यमाच्या मागोमाग ती चालत राहिली. फार दूरवर गेली. अनेक सुमधुर वचने बोलून तिने यमाकडून दुसरा वर मिळविला. सज्जनांसह 7 पावले चालल्यावर त्यांची मैत्री होते. सज्जन कधी असत्य बोलत नाही. सत्य गतीने सर्व काही मिळते. मला असा वर द्यावा की मी माझ्या सासऱ्यांना त्यांचे राज्य परत मिळो. तथास्तु. यम म्हणाला व रेड्यावर बसून पाशामध्ये सत्यवानाचा सूक्ष्म देह घेऊन पुढे चालू लागला. सावित्री सुद्धा मागोमाग जाऊ लागली. तिने यमाच्या उत्कृष्ट शब्दात स्तुती केली. यमाने तिसरा वर देऊ केला. ती म्हणाली, आपण प्रसन्न झाला असाल तर माझ्या निपुत्रिक पित्याला पुत्र हो. यमाला सावित्रीच्या परोपकारी वृत्तीचे कौतुक वाटले. तिने स्वतःसाठी अजून काही मागितलेच नव्हते. त्याने तोही वर देऊन टाकला. पण सावित्री काही परत जाईना. तिने अनेक धर्मतत्व सांगून यमाच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला. विचार न करता तो म्हणाला, मी प्रसन्न आहे. वर माग. ती म्हणाली सत्यवानाला, 100 पुत्र होवावेत व वंशवृद्धी व्हावी. तथास्तु असे यम म्हणाला. तेव्हा सावित्रीने पटकन यमाच्या पाया पडून म्हटले, आहा, सत्यवचनी यमधर्मा, आपले वरदान खरे होण्यासाठी माझे पती जिवंत होऊन त्यांनी माझ्याबरोबर संसार करायला हवा. यम स्वतःच्याच वचनात गुंतला होता.
सत्यवानाचे प्राण परत देणे त्याला भाग पडले. तो आणखीनच प्रसन्न झाला. त्याने सत्यवानाचे पाश काढून घेतले व म्हणाला, जा, सत्यवान झोपेतून उठल्याप्रमाणे उठेल. तुझे सौभाग्य अक्षय राहो. सावित्री यमाला वंदन करून परत आली. तो सत्यवान वटवृक्षाच्या खाली पडलेला होता. तो उठला. सावित्रीला परमानंद झाला. त्याला घेऊन ती हळूहळू घरास आली. तिच्या सासऱ्याला दृष्टी आली होती. दूतांनी येऊन त्याला त्याचे राज्य प्रधानाने त्याच्यासाठी परत मिळवले आहे असा संदेश दिला होता. सुनेच्या चातुर्याने व पतिनिष्ठेने सारे वैभव परत मिळाले. ही कहाणी वाचावी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत. वट सावित्री व्रत करावे. पौर्णिमेस सकाळी वडाची पूजा करावी. कारण यमाने सावित्रीला सांगताना म्हटले होते, मुली, जी सुवासिनी ही तुझी कहाणी वाचेल व ज्येष्ठ पौर्णिमेस वडाची पूजा करून त्रिदिवसीय व्रत पूर्ण करील, तिचेच सौभाग्य अक्षय राहील असा माझा आशीर्वाद आहे. जसे यश सावित्रीला मिळाले तसे यश व अक्षय सौभाग्य व्रत करणाऱ्या सुवासिनींना मिळो. ही साठा. जर तुम्हाला आजची कहाणी संग्रहामधून ही कहाणी वट सावित्री पौर्णिमेची कशी वाटली, जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया तशाच छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.